अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार मंत्र्यांच्या फाईल आता मुख्यमंत्री कार्यालयात वेटिंगवर असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटातून ही महत्त्वाची बातमी। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांच्या ज्या फाईल आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयात वेटिंगवर असल्याचं सध्या पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर असल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये होल्डवर असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आणि त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि जे नेते आहेत ते सध्या नाराज असल्याचं समजतंय। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। उमेशजी, ही महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय, ज्या आमदार आणि मंत्र्यांच्या फाईल आहेत तुमच्या गटाच्या त्या वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं यामागचं कारण काय असू शकतं, तुम्हाला काय वाटतंय? काय ही प्रशासकीय बाब आहे आणि ते काही आमदारांच्या आणि कुठं मंत्र्यांच्या अशा फाईल नसतात। त्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या विकास कामाच्या संदर्भात असतील, काही निर्णयांच्या संदर्भात असतील, काही प्रकल्पांच्या संदर्भात असतील, तर त्या संदर्भाने त्या फाईल तयार होत असतात। काही वेळेला मंत्री स्तरावर निर्णय होतात, तर काही निर्णयांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे ती फाईल जावी लागते आणि ती एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा पार्ट आहे। मुख्यमंत्र्यांची व्यस्तता जी असते ती प्रचंड असते। संपूर्ण राज्याचा सगळा पूर्ण कारभार त्यांना पाहायचा असतो। त्याचबरोबर राज्यामध्ये या दिवसामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि वेगवेगळे आपण पाहतोय की त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्र्यांना डिझास्टर मॅनेजमेंटकडे जास्त लक्ष द्यावं लागतं। त्या कारणामुळे कदाचित मुख्यमंत्री कार्यालयामध्ये फायलींचा निपटारा होण्यामध्ये थोडीफार दिरंगाई झालेली असू शकते। याच्यावरून कुणी नाराज आहे असा काही त्या ठिकाणी प्रसंग नाही। एवढ्या आताच्या जेव्हापासून आम्ही सोबत आलेलो आहोत तेव्हापासून आतापर्यंत मुख्यमंत्र्यांचा अनुभव अतिशय चांगला आहे। मुख्यमंत्र्यांनी सातत्याने ज्या ज्या म्हणून विकास कामाच्या संदर्भातल्या असतील किंवा इतर कुठल्याही कामाच्या संदर्भात असतील त्या वेळेला तातडीने निर्णय घेतलेले आहेत आणि तातडीने फाईलवर सह्या देखील केलेल्या आहेत। पूर्वी पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने ठरवून फाईली अडवल्या जायच्या तसा प्रकार आता अजिबात नाहीये। कधी आतापर्यंत तसं जाणवलेलं नाही आणि प्रत्यक्षात दिसलेलंही नाहीये। त्यामुळं जी काही आपल्याकडे आता बातमी आलेली आहे की अडवून ठेवलेल्या आहेत त्याचा संदर्भ तुम्ही मुद्दाम अडवल्यात अशा पद्धतीने जे सांगताय त्यामध्ये काही तथ्य नाही। हो हो उमेशजी, मात्र मला एक विचारायचं आहे, निवडणुका तोंडावर आहेत, असं असताना खरं तर उमेदवारांना निधीची जास्त गरज असते, मात्र ही ज्या फाईल होल्डवर आहेत याची कारणं काय असू शकतात? त्यामध्ये नाही, रुटीन प्रोसिजरचा भाग आहे। मुख्यमंत्र्यांना कदाचित वेळ मिळाला नसेल, वेळ मिळाला की त्या फाईल क्लिअर होतील आणि फक्त राष्ट्रवादीच्याच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या शिवसेनेच्या आमदारांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही जणांचं तसंच मत झालेलं आहे। परंतु ते जाणीवपूर्वक नाहीये, तर ते व्यस्ततेमुळे असू शकतं। तर त्यामध्ये लवकरच त्या संदर्भात निपटारा होऊन जाईल। उमेशजी, तुम्ही पाहू शकताय अनेक नेते आहेत ते जे सध्या नाराज आहेत, ज्या फाईल होल्डवर आहेत त्यामुळे अनेक नेते तुमच्या गटातले नाराज आहेत असं समजतंय। त्यामुळे तुमची भूमिका पुढची काय असणार आहे? तुम्हाला समजतंय कुठून हेच आम्हाला समजत नाही। कुठला नेता असं म्हणाला का तुमच्या समोर चॅनलला येऊन की बाबा आम्ही असं नाराज आहोत, आमच्या फाईल अडकवून ठेवलेल्या आहेत, असं कोणी स्टेटमेंट दिलंय का? त्याबद्दल कुठं काही अधिकृत अशा पद्धतीची माहिती आहे का? त्यामुळं ऐकीव गोष्टीवर अशा पद्धतीनं बातम्या लावून विनाकारण संभ्रम निर्माण करणं हे देखील योग्य नाही। यामध्ये आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील, प्रत्येक ठिकाणी थोडीफार नाराजी कुणाची ना कुणाची असते। म्हणजे याचा अर्थ असा काही ते फाईली अडवल्यात वगैरे अशा पद्धतीनं त्याचा अर्थ काढणं चुकीचं आहे। काही वेळेला एखाद्या फाईलमध्ये काही त्रुटी असतील, काही बाबींची पूर्तता राहिलेली असेल, असंही असू शकतं। नक्कीच उमेशजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले सध्या आहेत। भरतजी, आपण पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्र्यांच्या ज्या फाईल आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयात वेटिंगवर असल्याचं सध्या समजतंय। तुम्हाला याबाबत काही कल्पना आहे का? हॅलो भरतजी, माझा आवाज येतोय? हा, आला आला। भरतजी, माझा प्रश्न असा आहे, ज्या अजित पवार
राष्ट्रवादींच्या आमदार आणि मंत्र्यांच्या ज्या फाईल आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयात वेटिंगवर असल्याचं सध्या समजतंय. तुम्हाला याबाबत काही कल्पना आहे का? नाही, मला कल्पना नाही, परंतु वेटिंगवर असल्याचं काही कारण येत नाही. पहिला मुद्दा, कारण आतापर्यंत जेवढ्या जसं फायली व्यवस्थित करून येतात, एखादी काय अडचणीची असेल तर ती फाईल कदाचित थांबली असेल. परंतु असं नाही की साहेब कुठले फाईल जाणून बुजून घेऊन किंवा काय त्याचा उद्दिष्ट असं काहीच नाही ना. कारण मुख्यमंत्र्यांना आम्ही तिन्ही पक्षाचे लोक सगळे सारखे आहेत आणि कुणाला आले तरी पत्रावर सही देणं, फाईल त्यांच्या अधिकाऱ्याने आणली का ती व्यवस्थित करून देणं. परंतु एखादी जर बाबा ही अडचणी जी कसली वाटते तर ती जर थांबली असली तरच, नाहीतर नाही. आणि मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत कोणाची अशी तक्रार आले का? दुजा भाव कधी मुख्यमंत्री करत नाही, केला नाही आणि करणार पण नाही. हे पण आम्ही तुम्हाला सांगतो. इतर कोण काही करल सांगल, पण मुख्यमंत्र्यांबद्दल जर कोण असं काही बोलत असेल तर आम्हाला नाही पटणार. आम्ही त्याची खात्री करतो, चौकशी करतो. नक्कीच. भरतजी, मात्र असं समजते की काही अजित पवार गटाचे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, नेते आहेत, ते यामुळे नाराज आहेत आणि असं जर असलं तर तुम्ही काही भूमिका घेणार आहात का या संदर्भात? बघा, आता आम्ही तिन्ही पक्षाचे दौरे सुरू केलेले आहेत. त्या दौरे तिघे वरिष्ठ नेत्यांनी बसून ठरवलेत, आम्हाला दौरे दिलेले आहेत. आम्ही आमच्यापर्यंत दौरे करतोय. जर त्याच्यामध्ये काय असं असेल तर ते एकमेकांची चर्चा करतील. तर अजितदादा काय नवीन व्यक्तिमत्व नाही ना बघा, जुनी व्यक्तिमत्व आहे, अनुभव आहे, सगळं आहे. तर त्यांनाही कल्पना आहे. इतर बाबीला ते नेहमी, आता काल कॅबिनेट झाले, ते बसले असतील तिथं. कोणाची एखादी कार्यकर्ते आमदाराची फाईल जर असेल चुकून राहिलेली तर ते अजितदादांनी जरी सांगितलं तरी साहेब ते करण्यासारखं आहे. असं काही एवढी मोठी बाब नाही. तरी पण आम्ही साहेबांची खात्री करतो, चौकशी करतो. हो भरतजी, खरं तर पाहायला गेलं तर निधीमुळे अजितदादा त्यांच्या आमदारांना झुकतं बाब देत आहेत असे आरोप वारंवार केले जात आहेत आणि त्यामुळे या ज्या फाईल आहेत त्या वेटिंगवर आहेत का? हे आता आम्ही नाही सांगू शकत. काही बाबी तर कोणी काय बोललं असेल, पण आमच्यासारखा अधिकारी नाही बोलणार. आम्ही त्या बैठकीत बोलू. ज्या काय असतील, ज्या गोष्टी अशा कोणाकडनं काय झालं असेल पाठीपुढं तर आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांच्या बैठकीत मुद्दा मांडून तो सोडवू आम्ही. पण त्याच्यामुळे काय कुठं अडचण असल्यातला भाग नाही आहे. हो नक्कीच भरतजी, धन्यवाद पुढारी न्यूज दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण आहेत. विद्याताई, आपण ही जी मोठी बातमी सध्या पाहतोय, सध्या आरोप केला जातोय अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांच्या ज्या फाईल आहेत त्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या मुख्यमंत्री कार्यालयात वेटिंगवर असल्याचं सध्या समजतंय. तुमची प्रतिक्रिया या संदर्भातली? नाही, हा वेटिंगवर असणार काय? या त्यांना सह्या करायच्याच नाहीयेत किंवा त्यांना दुर्लक्षितच करायच्या आहेत. कारण या निवडणुकांमध्ये युतीमध्ये कॉम्पिटिशन अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांच्या याच्यातच आहे की ह्या गटाला जास्ती सीट मिळणार का त्या गटाला जास्ती सीट मिळणार. आणि भाजपला काही यांना दोघांची गरज नाहीये. खरं आता भाजप फक्त शिंदे मुख्यमंत्री आणि वरचढ असल्यामुळे ते शिंद्यांना जवळ करतायत किंवा ते त्यांना डावलू नाही शकत. परंतु अजितदादांच्या जवळचे जे मंत्री आहेत, ज्यांच्या फायली पेंडिंग आहेत, त्या फायलींवरती सह्या करायच्या नाही, अडवणूक करायची, म्हणजे त्यांच्या मतदारसंघात कामं झाले नाही. कारण हे सगळे एकमेकांचे क्लॅशेस होणार आहेत. काही मतदारसंघात भाजप आणि अजितदादाचे आमदार एकमेकांसमोर आहेत, एकनाथ शिंदे यांच्या समोर आहेत आणि त्यात तिकिटाची रस्सीखेच चालू आहे. त्यामुळे पाय ओढायचं राजकारण हे सुरू झालेलं आहे आणि फडणवीसांना आणि भाजपला सुद्धा जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत आणि यांना जेवढ्या कमी जागा देता येतील तेवढ्या कमी देता येईल. परंतु शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे जास्तीत जास्त जागा स्वतःच्या पदरात पाडून घेता येते. आपण लोकसभेला बघितलं. परंतु अजितदादाला लोकसभेमध्ये काही फारसा इंटरेस्ट नव्हता. त्यांना त्यांचा सगळा भर विधानसभेवरती आहेत आणि अजितदादांना सुद्धा जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. परंतु अजितदादांची आता त्यांना गरज राहिलेली नाहीये. हे दोघं मिळूनच लढाईच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळे यांच्या वेगवेगळी अडवणूक करायची, मग त्याच्यामध्ये त्यांच्या आमदारांचा हे वागणूक कमी द्यायची किंवा त्यांच्या फायली वरती सह्या करायच्या नाही किंवा त्या दुर्लक्षित करायच्या. कारण आता एक 10-15 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि मग कामं सगळे ठप्प होतील. आणि त्याच्या आधी सर्व मंत्र्यांच्या आमदारांच्या जे जे मतदारसंघातले काम आहेत ते करण्याच्या वर यांचा भर आहे. एक तर मुख्यमंत्री कधीही मंत्रालयात भेटत नाहीत. ते कुठे ठाण्याला असतात का आणि कुठे असतात ते कळत नाही.
त्यांची काम करायची पद्धत आहे ते फक्त त्यांच्या जवळच्या लोकांची म्हणजे म्हणजे विद्याताई तुम्हाला महाराष्ट्राचे असं म्हणायचं आहे मुख्यमंत्री का की महायुतीकडून जाणून बुजून अजितदादांची अडवणूक केली जाते? अगदी अगदी जाणून बुजून अडवणूक केली जाते आणि मुख्यमंत्री हे फक्त मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे ते फक्त ठाण्यापुरता मर्यादित आमदार म्हणूनच काम करतायत. त्यांचं लक्ष संपूर्ण महाराष्ट्राकडे नाहीये किंवा महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही कामं करणं मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असतं हे सुद्धा त्यांना माहिती नाहीये. आमच्या प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत गेले 2-2.5 वर्षात वेळ दिलेला नाहीये. झोपडपट्टीचे लोक वाट बघतायत पण हे पुनर्वसनाचं वगैरे काम सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असताना ते करत नाहीयेत. गृह खात्याला पण समज त्यांना द्यायला पाहिजे की इतक्या भयंकर प्रकारे ते नितेश राणे काय बोलतायत, पोलिसांवरती ते सांगतायत, हे सगळ्याची सगळ्यांची समज मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. पण ते फक्त आणि फक्त आता निवडणुकांवरती लक्ष त्यांनी केंद्रित केलेले आहे. मुख्यमंत्री म्हणून आपलं कर्तव्य काय आहे, आपल्या मित्र पक्षातले प्रवक्ते काय काय बडबड करतायत, पोलिसांना धमक्या देणारे जर काय प्रवक्ते असतील तर त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री नक्की विद्याताई तुमचा मुद्दा कुठेतरी आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, आपण पाहतोय की ज्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या आमदार मंत्र्यांच्या फाईल आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयात वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र जे शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांनी नुकताच आमच्याशी संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं यामध्ये काही तथ्य नाहीये, हा निव्वळ मुख्यमंत्र्यांवर आरोप केला जातोय. तुमची यावर प्रतिक्रिया? ज्या शिंदे गटाच्या आमदारांनी आमच्याकडून गुवाहाटीकडे पळून जाताना अनेक आरोप केले होते की अजितदादा निधी देत नाहीत किंवा आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही आणि असं काहीच्या काही कारण सांगून की आम्हाला आमचे पक्षप्रमुख वेळ देत नाहीत, आमचे नेते वेळ देत नाहीत, असं म्हणत जी माणसं गेलेली होती. कर्मा रिटर्न, प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं मिळतात. आणि त्यामुळे आता अजितदादांची लोक तोच आरोप जेव्हा दादांवरती करतात किंवा दादांची लोक तोच आरोप शिंदेवरती करतात, तर त्यावेळेला हा कलगीतुरा किती छान रंगत चाललाय. चांगली गोष्ट आहे. मला वाटते प्रत्येकाला एक संधी मिळते एकमेकांना तपासून घेण्याची, ती संधी मिळते या निमित्ताने. नक्की सुषमाताई, धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय.